life and longing for itself. Give them love, not your thought. पालक काय करतात? दोघं जण नोकरी करणारे निवडणूक करायच्या तर पैसा मुलांकडे ठेवतो फक्त केके लाईव्ह चिखली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूब वर केके लाईव्ह चिखली. आज जुने मित्र भेटले, मैत्रिणी भेटले, फार फार आनंद वाटू राहिलेला आहे. आणि आमच्या आमची या जुन्या मित्रामध्ये आमची जी बदनामी करू राहिला आहे ते बदनामीचं उत्तर संध्याकाळच्या पार्टीच्या कृतीने होऊन जाईल असं आश्वासन मी सगळ्या मित्र परिवाराला देतो. अरे बापरे, काय सांगू, शब्दाच्या बाहेर. शाळेत आल्यासारखं वाटलं का? हो, फक्त चड्डी नाही आहे. की आज आपण जबाबदार नागरिक आहोत म्हटलं. आजच्या सत्य परिस्थितीमध्ये या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर येणारा काळ हा आपल्याला कधी क्षमा करणार. मला असं वाटतं की आमच्या पिढीने दोन शब्द माझी विद्यार्थी मेळाव्याबद्दल काय सांगू शकता? स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची वाढलेली एक सुंदर योग, बस अप्रतिम अप्रतिम सुंदर नियोजित आयोजित. संस्थेला आणि शाळेला धन्यवाद देणार का? कुठे कुठे संस्थेला, शाळेला आणि आलेल्या सर्वांना आणि त्याच्यासाठी ग्रुप बनवणाऱ्या सर्व शिक्षकांना. ही सर्व बातमी आपल्याला केके लाईव्ह चिखली या चॅनलवर बघण्यास मिळणार आहे. केके लाईव्ह चिखली यूट्यूब चॅनलवर. पण आम्ही चिखलीचे नसल्यामुळे आमच्या चॅनलवर बघा तुम्ही. हे तुमची मुलाखत जी आहे केके लाईव्ह चिखलीमध्ये लाईव्ह होत आहे. युट्यूबवर टाका, आम्ही जरूर पाहू आणि शेअरही करू. थँक्यू. दोन शब्द काय सांगू शकता मेळाव्याबद्दल? हा मेळावा एवढा सुंदर आहे की आम्हाला सगळी बालपणीची आठवण येते. आम्ही हे मधले सगळे वर्ष विसरून गेलो आहे. इतका सुंदर हा मेळावा झालेला आहे आणि आयोजकांनी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. आयोजकांना सगळ्यात जास्त धन्यवाद देतो आम्ही. सरला आणायचं असतं आम्हालाच तिथं जावं लागणार आहे.
माझा घेतला का रे? हो नक्की हो मग परत घे एकदा असं. कसं वाटलं आपल्याला मेळाव्यात आल्याबद्दल? मस्त बिलकुल एकदम. हा तुमचं छायाचित्रण एकदम अप्रतिम आहे बिलकुल. मग KK लाईव्ह चिखली युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा बरं यातनं. कशाला करायचं? चॅनलच आमचा आहे तो. हो ना, मग सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. बिलकुल सबस्क्राईब करा सगळ्यांनी. ओके थँक्यू. परत बाकी नाही केली तर दिसतो तो. या शाळेने जे काही आम्हाला दिलंय त्या संस्कारातूनच आम्ही आज आमच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतोय. यात आमच्या शाळेचा खूप मोठा हातभार आहे आणि आम्ही आयुष्यभर आमच्या संस्थेची ऋणी असणार. थँक्यू. पाहायला भेटेल आम्हाला KK लाईव्ह चिखली. KK लाईव्ह चिखली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. दोन शब्द सांगा माझी विद्यार्थी मेळाव्याबद्दल. कसं वाटलं? विद्यार्थी मेळावा एक अप्रतिम असा मेळावा आहे आणि खूप दिवसांनी आम्ही मित्र भेटलो. त्यामुळं कार्यक्रमाकडं माफी करावी सर्व लोकांनी. लक्ष काहीच नाही, सगळं एकमेकांना भेटण्यातच आम्ही गुंतलेलो आहे. थँक्यू. KK लाईव्ह चिखली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. यावर आपली बातमी आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. त्याच वेळेला पार पडेल ज्या वेळेला कधीतरी तुमची मुलं तुम्हाला विचारतील विनंती करतो. इथून आपल्याला खोली क्रमांक सांगतो, जे वर्षांनी आहे बॅच आहे ते सांगतो. आपल्या सोबत जे सेवानिवृत्त ते सुद्धा बरोबर असा अविस्मरणीय क्षण या ठिकाणी आज पाहायला मिळत आहे. आमच्या लहानपणच्या ज्या आठवणी आहेत त्या खरंच आज उंगळून आलेल्या आहेत आणि आज खरी गरज आहे की सगळे जे मित्र आम्ही हे 25 वर्षानंतर भेटत आहेत. तर या 25 वर्षानंतरच्या ह्या आठवणी आमच्या अंतःकरणामध्ये असे भेदून जात आहेत आणि त्याबद्दल या शाळेने हा जो कार्यक्रम घेतला हा कौतुकास्पद कार्यक्रम घेतलेला आहे. त्याबद्दल या शाळेचे खूप खूप आभार मानतो. हो, KK लाईव्ह यूट्यूब चॅनल आहे माझं. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याच्यावर बातमी येऊन जाईल. KK सर, आपण माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये आला की त्यांनी मला हे पण दिलंय ना. तर दोन शब्द या मेळाव्याबद्दल आपल्याला कसं वाटलं आलं? अरे छान, मनापासून आनंद होतोय. ताई, तुम्ही काय सांगू शकता? आनंद वाटला ना? हो, खूप छान वाटलं. इतक्या दिवसानंतर स्कूलमध्ये यायला मिळालं. ओके, थँक्यू सर. जवळपास 2 वर्षाची ट्रीटमेंट झाली औरंगाबादमध्ये, अपेक्समध्ये माझी सगळ्यात उद्देश असा आहे
आहे कृपया थोडंसं ध्यान द्या. प्रतिष्ठा पैशाच्या पलीकडचं नातं आपल्याला असायचं. चालू आहे का? सर्वांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या, आपल्या पद्धतीमध्ये केल्या. मला यामध्ये सांगायचं की मी रुग्ण सेवा करतो. ज्यावेळेस माझ्यावर परिस्थिती आली तर मी समाजासाठी काय करू शकतो त्या दिशेनं चिखली शहरातीलच नव्हे तर आसपास जेही रुग्ण असतील, किडनीचं ऑपरेशन असेल त्याची जे हॉस्पिटलमध्ये जाऊन मी करून आलो होता. त्या ठिकाणी 1 महिना थांबलो. हरिभाऊ कांबळे यांच्या किडनी हे झाल्या होत्या, डॅमेज झाल्या होत्या, त्यांचं ऑपरेशन करून आणलं. त्यानंतर सचिन खेडेकर सरांनी आम्हाला जे शिक्षण दिलं, विशेष म्हणजे कला विषयाचं, त्याचं महत्त्व जेव्हा आम्ही शिकत होतो तेवढं वाटत नव्हतं. पण जेव्हा जगाचा, देशाचा अनुभव घेतला, देशातून बाहेर गेलो, तिथलचं शिक्षण घेतलं, तेव्हा असं लक्षात आलं की जे शिक्षण त्यांनी दिलं कलेनिमित्तानं, कलेचं, ते खूप महत्त्वाचं होतं. कलेचं शिक्षण असल्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. हस्तकला विशेष, हस्तकला असो, चित्रकला असो, सर आम्हाला हस्तकला शिकवायचे. हस्तकला हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि विद्यार्थ्यांनी खरंच मनापासून हस्तकला शिकून घेतली पाहिजे. जर शिक्षण हस्तकलेचं चांगलं अवगत केलं तर त्याच्यातही विद्यार्थी फॅशन डिझायनिंगसारख्या कोर्सेसमध्ये जाऊन आपलं नाव लौकिक आणि धनार्जन करू शकतात. सरांबद्दल आपल्याला अभिमान, गर्व वाटतो. सरांबद्दल मला खूप गर्व वाटतो आणि खूप आठवणी आहे. सर कडक होते पण शिस्तबद्ध होते आणि त्यांनी शिकवलेलं काम आजही आठवतं आणि दुःख वाटतं की मी तेव्हा सगळं काम व्यवस्थितपणे शिकून घेतलं नाही, पण शिकून घ्यायला पाहिजे होतं. याआधी पण 74-75च्या आधी नंदूकाकांनी आता मला सांगितलं 71-72ची पण बॅच घेऊन गेली आहे. काय आज आदर्श विद्यालयातले सर्व आदर्श विद्यार्थी आपला आदर्श घेऊन आलेत. याचा सर्वांना म्हणजे हा जो अनुभव घेतला हा सर्वात आगळा वेगळा अनुभव आहे आणि असाच अनुभवाद्वारे लोक इतर शाळांनी सुद्धा या आदर्श शाळेचा आदर्श घ्यावा अशी मी सर्व शाळेच्या संस्थापकांना, संस्थाधारकांना